नमस्कार. प्रिया सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला रेशनच्या तांदळाच्या पिठाच्या वाफेवरच्या पापड्या, त्याही अगदी झटपट सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या, ह्या पापड्या बनवण्यासाठी मी जराही तांदूळ भिजत घातला नाही आहे. तो रोजच्या जे आपल्या वापरातील पीठ आहे त्याच्याच पापड्या हे मी बनवल्या आहेत. तर त्याचीच रेसिपी इथे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. अगदी साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे. सहज कोणालाही या पापड्या जमतील. चला तर मग रेसिपी पाहूया. सर्वात अगोदर इथं मी 1 वाटी रेशनच्या तांदळाचे पीठ घेतले आहे. तर रेशनचे तांदूळ हे मी अजिबात भिजत घातले नव्हते. ते तसेच मी गिरणीतून दळून आणले होते आणि त्याचंच पीठ इथं मी 1 वाटी घेतलेलं आहे. तर एका मोठ्या वाटीमध्ये इथं मी हे पीठ सर्वात अगोदर सुरुवातीला घेतलेले आहे. त्यानंतर इथं मी 3 चमचे मैदा घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, हे सर्व घालून मी सर्वात अगोदर याला छान असं मिक्स करून घेणार आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालून याला मी सर्वात अगोदर मिक्स करून घेतलेलं आहे. सुरुवातीलाच जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, पीठ पातळ होण्याची शक्यता असते. तर अगदी थोडं थोडं पाणी घालून मी इथं हे मिश्रण तयार करून घेणार आहे. तर सुरुवातीला अगदी कमी पाणी वापरून मी इथं हे अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतलं आहे. तर त्यानंतर पुन्हा मी थोडं थोडं यामध्ये पाणी घालत हे चमच्याने मिक्स करतच याचं पापड्यांसाठी मिश्रण तयार करून घेतलं आहे. तर हे अशा प्रकारे मी हे मिश्रण, म्हणजे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, अशा प्रकारे इथं मी हे तयार करून घेतलं आहे. त्यानंतर इथं गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्यावरती मी इथं स्टँड ठेवला आहे. जो आपला कुकरचा स्टँड असतो तो स्टँड ठेवला आहे इथं. आणि पाणी मी उकळण्यासाठी इथं ठेवलं आहे. त्यानंतर इथं मी एक चाळण त्याच्यावरती वाफ देण्यासाठी त्या पापड्यांना ठेवली आहे. आता इथं मी एक प्लेट घेतली आहे. या प्लेटला मी काहीही ना तेल लावलं ना पाणी, काहीही न लावता त्यावरतीच इथं मी चमच्याने हे जे पापड्यांचं जे मिश्रण आहे ते मी मिश्रण त्यावरती घालून घेतलं आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे अगदी लहान लहानच मी पापड्या तयार करून घेतल्या आहेत. तुम्हाला जेवढ्या आकारात हव्या आहेत तुम्ही तेवढी मोठी प्लेट इथं वापरू शकता. तर याला एक 2 ते 3 मिनटं पाणी उकळल्यानंतर 2 ते 3 मिनटं याला छान असं वाफवून घेतलं आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही मस्त अशी ही पापडी वाफवून तयार आहे. आणि जराही तांदूळ भिजत न घालता तुम्ही अगदी सहज या पापड्या बनवू शकता. त्यानंतर याला मी थंड पाण्यामध्ये घातलं आहे. थंड पाण्यामध्ये पापड्या ही प्लेट घातल्यानंतर ती पापडी निघण्यासाठी अगदी सोपी जाते. तर त्यावरती पुन्हा मी थंड पाणी घालून याला आता सुरीने किंवा जी आपली सुई असते त्या सुईने तुम्ही इथं ही पापडी काढू शकता. तर मी तर सुरी वापरलेली आहे. तर सुरीने सर्वात अगोदर याच्या मी कडा काढून घेणार आहे. आणि अगदी सहज या पापडी बघू शकता तुम्ही इथं निघून तयार आहे. जराही कुठेही चिरा वगैरे या पापडीला पडलेला नाही.
आणि तांदूळ भिजवल्यानंतर आपण ज्या पापड्या तयार करतो त्याचीच चव याची लागत होती. त्यानंतर इथं बघू शकता दुसरी पापडी इथं मी वाफवून घेतलेली आहे आणि तिलाही मी इथं थंड पाण्यामध्ये घालून त्याच प्रकारे तिला मी थंड पाण्यामध्ये घालून सुरीने पुन्हा ही पापडी इथं काढून घेतलेली आहे. अगदी झटपट सहज कोणीही बनवू शकतं पापड्या आणि जास्त असं मेहनत किंवा काही याला लागत नाही. अगदी 5च मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. आणि इथं सुती कपड्यावरती ह्याला मी वाळत घालणार आहे. तर 2 दिवसाचं याला मी कडकडीत ऊन दिलेलं आहे. तुम्ही फॅनखाली याला सुकून घेऊ शकता, पण मी उन्हात याला 2 दिवस घातलं होतं आणि 2 दिवसानंतर इथं बघू शकता तुम्ही पापड्या किती छान अशा बनून तयार झालेल्या आहेत. तर रेसिपी कशी वाटली आणि एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.